नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी राहिलेली आहे, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला 18 नोव्हेंबर 2025 ही अंतिम तारीख देण्यात आलेली होती. परंतु काही कारणांमुळे जसे वेबसाईट बरोबर न चालणे, ओ-टी-पी न येणे किंवा बहुतांश लाडक्या बहिणीच्या आधार कार्डशी मोबाईल लिंक न असणे, अशा वेगवेगळ्या कारणामुळे लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी पेंडिंग आहे. म्हणजे त्यांनी ई-के-वाय-सी अजूनही पूर्ण केलेली नाही. अशामध्ये त्यांना ई-के-वाय-सी करण्यासाठी 18 नोव्हेंबर ही लास्ट तारीख देण्यात आलेली होती. परंतु यामध्ये आता तारीख वाढवण्यात आलेली आहे, मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि त्याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चला तर मग पाहूया काय आहे. तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी प्रक्रिया. राज्यातील अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणीमुळे अनेक लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी पूर्ण करणे शक्य झाले नव्हते. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. ई-के-वाय-सी करण्यासाठी अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजे ई-के-वाय-सी करण्यासाठी आता तुम्हाला 31 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. या तारखेच्या अगोदर तुम्हाला ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. आणि विधवा, एकल, घटस्फोटित महिला तसेच ज्या महिलांचे वडील हयात नाहीत, अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहेत. ते बदल काय आहेत? चला मग त्याचीही आपण माहिती घेऊ. ठिकाणी तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-के-वाय-सी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करायची आहे. म्हणजे ज्या महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत, अशांनी त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र आणि ज्यांचा घटस्फोट झालेला आहे, त्यांनी घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा जो काही आदेश आहे, याची सत्यप्रत महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करायची आहे. या निर्णयामुळे लाभाची सातत्यता आणि अखंडता कायम राहणार आहे. ज्या भगिनींनी अद्याप ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. म्हणजे 31 डिसेंबर 2025 पूर्वी ही प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे. तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं. अपडेट आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि लाडक्या बहिणींसोबत नक्की शेअर करा.